विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण शिकणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये की आपल्या नावापासून कार्टून तयार करणे। आता कार्टून प्रत्येकाने बघितलेलंच आहे, पण नावापासून कार्टून करण्याची जी पद्धत आहे ही वेगळीच आहे। ती आज आपण शिकणार आहोत आणि यापासून आपण एक वेगळा अनुभव इथं आपण मांडणार आहोत। तर आपण आज करतोय पहिल्या नावापासून सुरुवात, श्री गणेशा। श्री गणेशामध्ये गणेशाचं पहिल्यांदा आपण कार्टून तयार करणार आहोत। या कार्टून मध्ये पहिल्यांदा मी नाव गणेश लिहितो। या गणेशापासून आपल्याला गणपतीच्या स्वरूपात आपल्याला काय करायचं आहे, कार्टून तयार करायचं आहे। आता ग पहिल्यांदा काढतो, ग, त्याच्यानंतर न, न आणि हे श। आता न ला मी काय केलं, सोंड तयार केली। आता आपल्याला काय करायचं आहे, गणेशाच्या स्वरूपात वर टोप तयार करायचे। टोप असा तयार केला। अगदी साध्या पद्धतीनं आपल्याला हे कार्टून तयार करता येते गणेशाच्या स्वरूपात। आता इथं दाखवलेलं आहे। आता आपल्याला डोळे तयार करायचे आहेत। डोळे आपण इथं केले, गणपतीचे डोळे इथं तयार केलं आणि डिझाईन आपण इथं तयार केलं। अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण हे कार्टून तयार करू शकतो। इथं काय केलं, दात केले आणि अशा स्वरूपात इथं पुन्हा काय केलं, एक डिझाईन तयार केलं। अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलेली ही पद्धत नवीन आहे। अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या नावापासून कार्टून तयार करू शकतो। शिवम, शिवमला एक कार्टून तयार करून दाखवतो। शिवम, इथं नाव लिहायचं पहिल्यांदा शिवम, शिवम। तर शिवम घेतलं की शिवमला काहीतरी वेगळा आकार द्यायचा आणि त्यापासून व्यंगचित्र, कार्टूनला दुसरं नाव व्यंगचित्र, व्यंगचित्र आता तयार करतो शिवम। ते नाक तयार करायचं असं, इथं डोळ्यासाठी व करायचं आणि इथं असं तयार करायचं। आता मी डोळे तयार करणार। डोळे मी इथं तयार केले असे आणि या गोल मध्ये एक डोळा तयार केला। त्याच्यानंतर ओठ असे तयार केले, ओठ असे तयार केले आणि इथं एक गाल तयार केला पूर्ण। आता मी काहीतरी वेगळा आकार, आता मला एक पुढारी दाखवायचा आहे। पुढाऱ्याची टोपी अशी असते। आता पुढारी दाखवायचा, शिवमला मला पुढारी दाखवायचा आहे। पुढारी, ही केस, ही केस आणि सीला वेलांटी, सीला वेलांटी तुम्ही अशी दिली तर चालतं। शिवम, शिवम पासून मी हे काय केलं, कार्टून केलं। म्हणजे आपल्या नावापासून वेगळं असं काहीतरी कार्टून जे मुलांना हसवण्यासाठी, इतर लोकांना हसवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आता एक दुसरं एक नाव घेतो मी, पहिलं नाव घेतो मी विराज। विराज, हे विराज नाव पहिल्यांदा आपण बोर्डवर लिहून घ्यायचं आणि हे नाव लिहित असताना डोळे कुठे येणार, नाक कुठे येणार याचा पहिल्यांदा काय करायचं, कार्टून मध्ये विचार करायचा। आता वरची पहिली वेलंट आहे किंवा वरला पहिली वेलंट आहे की वरची पहिली वेलंट मी इथं काढतो पहिल्यांदा अशा प्रकारे की नाक काढ। आता पुन्हा इथे एक डोळा काढणार। पुन्हा या र ला पुन्हा मी इथे डोळा असा काढणार। पुन्हा र ला काढणार रा, त्याच्यानंतर इथं विराज, ज असं काढणार। पुन्हा ज इथं काढलं। आता डोळं कुठं काढणार, इथं काढणार। इथं डोळं काढायचं असं साध्या पद्धतीने डोळं काढायचं। हे नाक झालं, नाक झालं। त्याच्यानंतर इथं
ओठ झाले, ओठ काढता येतो, हे जरा ओठ असे काढा. त्याच्यानंतर हे चेहरा झाला पूर्ण. त्याच्यानंतर आता केसाची रचना करायचं. विराजला मला काहीतरी वेगळं काढून दाखवायचं आहे, तर मी असं पूर्ण दाखवलं, भटजीसारखा आकार दिला, सेप दिला इथं. त्याच्यानंतर केस इकडं दाखवली, इकडं दाखवली. अशा पद्धतीनं मी काय केलं, इथं 2 उगवलेली, त्याच्यानंतर इथं गळा दाखवला, इथं बंडी घातलेली दाखवली. अशा पद्धतीनं आता इथं वेलांटी काय तुम्ही असं देऊ शकताय अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर निशाप पण अशा दाखवू शकताय, हे विराज. अशा पद्धतीनं आपण दुसऱ्याला हसवण्यासाठी, दुसऱ्याचं मनोरंजन करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपण या पद्धतीनं कार्टून करू शकतो. आता इथं जरा दात दाखवले, अशा पद्धतीनं दात दाखवले तरी कार्टूनला किती फरक पडतोय बघा. त्याच्यानंतर इथं कानाला आपण बाली दाखवली किंवा रिंगा अशा दाखवल्या. हा भटजी आहे का वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काय होतं, याच्यापासून आनंद मिळतो. तर आमचं चॅनल आहे MS पेंट गॅलरी. इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करा.